पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्व तीर्थे झाली आम्हा आधी करुणी काशी। आणि खरोखर या सगळ्याचा असा आनंद उपभोगत असताना, पुण्याच्या त्या अपार राशी स्वतःच्या बरोबर असताना नर्मदा मैयाचा शृंगार करणं याहून मोठं भाग्य कुठलं। आणि ते भाग्य आपल्या सगळ्यांच्या पदरामध्ये पडलेलं आहे की नर्मदा परिक्रमा आपण 22 जानेवारीला 2025 मध्ये ज्यावेळेला पूर्ण करू त्यावेळेला मैयाचा पूर्णपणे शृंगार करणार आहे। आईला भेटायला जायचं आणि आईला भेटायला गेल्यानंतर आईला साडी घेण्याचा जो आनंद आईला असतो तो आनंद अगदी गगनात मावणारा इतका असतो। आणि मग तो आनंद आपल्या आईला मिळावा आणि त्याचबरोबर आपल्यालाही उपभोगता यावा म्हणून आपणही नर्मदा परिक्रमा पूर्ण करून झाल्यानंतर मैयाला पूर्णपणे 300 मीटरची साडी अर्पण करतो, म्हणजे वस्त्र अर्पण करतो। ती साडी अर्पण करत असताना अगदी दक्षिण तटावरून उत्तर तटापर्यंत अशी पूर्ण साडी आपण मैयाला त्या ठिकाणी नेसवतो। करत असताना त्याच्यामध्ये साडीचं अपार महत्त्व आहे आणि अशी साडी इचलकरंजीवरनं खास आपण बनवून घेणार आहोत, जी 300 मीटरची असणार आहे, जी दक्षिण तटावरून उत्तर तटापर्यंत पूर्णपणे मैयाला आपण समर्पित करणार आहोत। मग ते समर्पित करत असताना या सगळ्यामध्ये त्या पुण्याच्या राशीमध्ये तुम्हालाही पुण्य मिळालं पाहिजे, का तर आम्ही सगळे व्हिडिओ तुम्हाला पाठवतो, तुम्ही ते बघता आणि खरोखर अगदी मानस स्वरूपामध्ये तुम्ही त्या यात्रेमध्ये आमच्या बरोबर असता। मग या पुण्यामध्ये तुम्ही सगळे मला बरोबर पाहिजे तर त्याच्याकरता ज्या साड्या सिलेक्ट केल्यात त्याचे रंग तुम्हाला दिलेले आहेत। तुम्हाला जी साडी आवडते, तुम्हाला कुठली साडी मैयाला अर्पण करावीशी वाटेल तो रंग आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपण त्याच रंगाची साडी बनवून घेऊ आणि आपल्या सगळ्यांच्या संकल्पाने ती मैयाला अर्पण करू। ओम साईराम, नर्मदे हर।